नमस्कार मित्रांनो, कसं काय स्वागत आहे तुमचं आपल्या भावाच्या ब्लॉग मध्ये परत. तर आज आम्ही जातोय अलिबागला नवगरला, म्हणजे आत्याच्या पोरीची हळद आहे तिकडे. सगळी आमची पॅकिंग वेकिंग झालेली आहे, बॅग बिग भरलेला आहे. तिकडे बघू शकता बॅग आहे तिकडे, हे बघा बॅग बिग सगळं भरलेलं आहे. आणि आता टाइम होतोय 1:35. तर थोड्या वेळात आम्ही 5-10 मिनिटांनी इथून निघणार आहे, गाडीतून जाणार आहे. तर बघूया पुढे काय होतं. सगळे पाहुणे मंडळी पण आपल्याला तिकडे भेटणार आहेत. सो या व्हिडिओमध्ये आज ते सगळं दिसणार आहे. सो तुम्ही व्हिडिओमध्ये कायम राहा आणि निघूया आता थोड्या वेळात. जरा नाश्ता पाणी करूया आणि मग निघूया आपल्या ट्रॅव्हलिंगला. चलो. सो द गाईज, फायनली आम्ही निघालेलो आहे. सगळी पॅकिंग विकिंग झालेलं आहे. चला आता सगळे लाईट फॅन बंद करूया. हा चला निघूया. चलो पॅकिंग सगळे. अरे आपल्या बॅगा कुठे आहेत? बॅगी. चलो आता गाडी में. सो तो सामान आपण आणलेला आहे. तर आता गाडीत आपण सामान टाकूया. सामान अटकलेलं आहे व्यवस्थित. चल ग्रो फ्रॉम दॅट साइड आहे. तू आज जा ना. तर मित्रांनो आम्ही निघालेलो आहे, बघू शकता. हा जरा मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला म्हणून ती व्हिडिओ काढता येत नव्हती. त्यासाठी आय एम सो सॉरी. पण आता आम्ही ऑन द वे म्हणजे जात आहोत. सो सॉन्टी आम्हाला भेटलेला आहे. चले इकडे बस. काय फुल असतं ते करलं. हे डिक्की खोल ताई, डिक्की ओपन करा. गाईस तर फायनली आम्ही पाम बीचला पोहोचलोय. तिथून पुढे जाणार आहे. जरा थांबा. बघा गाईस, आमचा दुसरा सॉन्टी नंबर 1. हा सॉन्टी नंबर 1 गेला आणि सॉन्टी नंबर 2 इकडे. सो द गाईज, जरा आपला एक स्टॉपवर आपण थांबलेलो आहे, बघू शकता. आता ह्या स्टॉपवर जरा काहीतरी नाश्ता पाणी करूया मस्त पैकी. जरा रिलॅक्स होऊया. गाडीमध्ये बसून आलेला आहे वैताग. या हॉटेलला व्हिजिट द्या, हायवे हॉटेलला. फायनली नाश्ता झालेला आहे आपला. नाश्ता बिस्टा करून हॉटेलच्या इथून आणि आता निघत आहे. चल भाई बस. आपला सॉन्टी बघा, सॉन्टी सगळ्यांनी नाश्ता केलेला आहे पोट भरून. सो बॅक टू द जर्नी. वापस गाडीत बसलेलो आहे. चला आता निघूया ऑन द वे. परत भेटूया. आता आमच्या पप्पांचा कॉल आलेला, विचारलेला आम्हाला कुठे पोहोचलात तुम्ही. तर आम्ही सांगितलं दुबईच्या मॉलला शॉपिंग केलेली आहे थोडी, आणि आता निघतो आहे म्हणून टाइम झाला आम्हाला. चला भेटूया. काशीडला झोपला, आपण झोपला. आमचा रूट चालूच आहे बघा. भेटूया डायरेक्ट आता हॉटेलमध्ये. चलो. सो द गाईज, बघू शकता आपण गोल्डन सँड मध्ये आलेलो आहोत एका हॉटेलवर स्टे करायला. मग आपली गाडी इथं पार्क केलेली आहे. दादा आपण आपली चाललो. तुम्हाला पहिले इकडचा अँबियन्स दाखवतो. इकडे आहे हो फूड आहे. हॉटेल गोल्डन सँड सॉरी. हे सगळे जुन्या गाडीतले लाईट्स. हे लाईट्स आहे का? हा गाईस, याच्यामध्ये लाईट्स आहेत. लाईट्स आता बघू शकता. सो आपण जाऊया आता रूम मध्ये वरती. सो कमा तर आपण जाऊया आपल्या रूम वर. अरे वेडी. रूम आहे आता
आता आपला रूम आहे 104. हा बघा 104 मध्ये आलेलो आहोत. पहिल्या इकडे या. जर तुम्हाला अलिबाग मध्ये यायचं असेल तर तुम्ही हॉटेल सँडच्या इथे येऊ शकता. इकडे आम्हाला चांगले ॲम्बियन्स भेटले. प्लस इकडे थोडं आजूबाजूचं तिथे पूल आहे, खाली तुम्ही बघितलं असेल, सगळं काही आहे. आता बघूया यांची रूमची सर्व्हिस कशी आहे आणि पुढं काय आहे. ठीक आहे, चालेल, तुम्ही व्हिडिओमध्ये बनवूया. सो तर गाईस फ्रेश बीच झालेलो आहे. मी कपडे तेच घातलेले आहेत कारण की हळदीला आता तिकडे माझ्या मम्मीने कुर्ता घेतलेला आहे, तर तिकडं कुर्ता आहे तर तो मी चेंज करेल. माझा मी आणलाय. सो जो बघा रूम बघा रूम एकदम मस्त आहे. फुल वॉशरूम पण मस्त आहे इकडे त्या साईडला. हॉटेल सँड करून आहे. तुम्हाला यायचं असेल कधी अलिबागमध्ये तर तुम्ही इथं या, व्हिजिट करा. ॲम्बियन्स मस्त आहे, प्लस हॉटेलची सर्व्हिस मस्त आहे, सगळं काही छान आहे. तर तुम्ही एकदा येऊन इथं व्हिजिट करा. सो आता टाईम पण बघू शकता झालेला आहे 7:30. तर आपण निघूया आता. खूप वेळ झाला आहे कारण की तिथे सगळे ऑलरेडी पाहुणे मंडळी आले असतील आणि आपण इथंच आहे अजून. तो चलो आता चला. तर गाईस आता आपण निघतोय. हे बाबा चल पटकन, खाली थांबलेले आहेत ते उचल, ते सगळं ते. हा चला चला, चेकआउट करायचं आता आपल्याला. तिकडे 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 तिकडे. हा शूज घाल पटकन, ते माझ्या पोट्यावर ठेवून टाक. चला कॅमेरामॅन तुम्ही बाहेर या, म्हणजे आपल्याला असे कसे तुम्ही शूट करता कॅमेरामॅन. सगळं घेतलेलं आहे तुम्ही तुमचं. चलो नंबर याला नाव करू द्या. चला आपण चाललो आपल्या गाडीच्या इथे. गाडी आपली बाहेर आहे. तर गाईस आपण आता वापस चाललो आहे. चला चला पटकन गाडीत बसा लवकर. तर गाईस आपण आता निघालोय डायरेक्ट नवघरला हळदीच्या इथे. बघू शकता आपली गाडी चालू झालेली आहे. आता तिकडे जाऊया आणि बघूया काय मजा करतोय आपण. सो तुम्ही व्हिडिओमध्ये. टाइम लागणार आहे थोडा आपल्याला, आता अर्धा तास, कारण की रात्रीचा टाइम आहे. सो आपल्याला गाडी थोडी हळू चालवावी लागेल. ओके तर मित्रांनो आपण पोहोचलो आपल्या आत्याच्या घरी. बघू शकता घर दाखवा कॅमेरामॅन. तिकडे खाली हळद चालू आहे माझ्या आत्याच्या घरीची. आतमध्ये बस बस. तर आता तुम्ही बघू शकता चेंज केलेला आहे मी. आता खाली लावूया मग तुम्हाला दाखवतो. सो गाईज फायनली हळदी बेदी झालेली आहे. आम्ही आता सगळे निघालेले वापस हॉटेलवर. आता हॉटेलवर जाऊ, तिकडे काहीतरी फ्रेश होऊ आणि तिथेच आराम करू. आणि उद्या सकाळी लग्नाला. सो तो आणि उद्या सकाळी जर कदाचित आम्ही उद्या सकाळी बीचला जाणार आहे तर ते बीचची पण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे ब्लॉग मध्ये. तुम्ही नक्की बघा. आता आम्ही पोहोचलेल्या हॉटेलमध्ये. आम्हाला हळदीमध्ये लय मजा आली. हळदीमध्ये खूप मजा गेली आणि आता डायरेक्ट झोपणार आहे. उद्या सकाळी उठणार आहे आणि जाणार आहे लग्नाला. बट त्याच्या आधी आम्ही लोक बीचला जाणार आहे. तर बीचची व्हिडिओ मी आता टाकणार आहे तर ते तुम्ही बघा. ओके सो गाईज तुम्हाला जसं काल मी म्हटलेलं की मी बीचवर जाणार आहे, तर आता आपण आलेलो आहे बीचवर. बघा शकता एक नंबर. हा बीच कुठला आहे मला माहिती नाही, पण आम्ही लोक आले. आम्हाला एका वडापावला ताईने सांगितलेलं की इथं 2 मिनिटावरच एक समुद्र आहे कुठला तरी, त्या समुद्रावर जावा, म्हणून त्या समुद्रावर आलोय. बघा मस्त आहे समुद्र. फुल फील एकदम एक्झॉटिक आहे.
असं वाटतं गोव्याला आलोय घरून, बट गोवा वेगळा आहे, अलिबाग वेगळा आहे. सगळे म्हणतात अलिबागवरून आलाय का? हो, तर आता अलिबागवरून घरी गेल्यावर मी तेच सांगणार आहे, हो मी अलिबागवरून आलोय. सो आजचा व्लॉग आपण इथंच संपवतोय. व्लॉगला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि काय, चला भेटूया आता डायरेक्ट दुसऱ्या व्हिडिओमध्ये. चलो.